नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण कामगार आयुक्तालयाच्या संदर्भामध्ये जी पदभरती आली त्या सगळ्या संदर्भामध्ये जी बॅच सुरू केलेली आहे त्या बॅच बद्दल सुद्धा मी अनेकदा सांगितलं, आताही सांगतोय. आणि सोबतच जी आपली टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे त्या टेस्ट सिरीज मधले काही प्रश्न आपण आजच्या सत्रामध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुम्हाला सुद्धा एक अंदाज येईल की कशा पद्धतीचे प्रश्न हे तुम्हाला परीक्षेला येणं अपेक्षित आहे. या सगळ्या संदर्भामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आहे आणि कामगार कायद्याची स्पेशल बॅच आहे आणि पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह सुद्धा बॅच आपल्या प्ले स्टोअरला आहे. ज्यांना जी बॅच लागते त्यांनी ती घ्यायची आणि अभ्यास चांगला करायचा. ओके, आता ही जी बॅच आहे कायदेविषयक बॅच, ही मला वाटते ही सर्वांना कंपल्सरी असल्यासारखीच आहे. याचं कारण असं की तुम्ही जनरली मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञानाचा अभ्यास करता, मात्र ह्या कामगार कायद्याचा अभ्यास, सरळ सेवेचा अभ्यास करताना कुठेच कव्हर होत नाही. म्हणून इथे 40 प्रश्नांच्या तयारीसाठी म्हणजे 80 गुणांच्या तयारीसाठी आपण ही व्यवस्थित अशा पद्धतीची बॅच घेतो, ज्यामध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला किती वेळा पाहता येणार आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळणार आहे आणि सोबतच सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इथे आपण सराव सत्र सुद्धा घेणार आहोत. म्हणजे काय, टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके, चला आता आपण जाऊ आपल्या प्रश्नांकडे. चला, प्रश्न क्रमांक 1 उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी थोडासा बाजूला होतो, तुम्हाला उत्तर द्यायचा आहे. प्रयत्न करा की आता आपण अभ्यासाला सुरुवात केली आहे. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. आपल्या बॅचला पण सुरुवात झालेली आहे, टेस्ट सिरीजला सुरुवात झालेली आहे, टीचिंगला सुरुवात झालेली आहे. सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी अवेलेबल होत आहे आणि तुम्ही आता अभ्यासाला लागणं अपेक्षित आहे. बरेच मंडळी 11 जून लास्ट डेट आहे सर, फॉर्म नंतर भरतो, असं वगैरे करू नका. पटकन फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. ठीक आहे, ओके. चला, प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? एकदम सोपा प्रश्न आहे. चला, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जगातला सोपा प्रश्न आहे. मी 2 सेकंद बाजूला होतो, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, कधीचा आहे हा? उत्तर आहे 1981. ओके, आणि तारखेसहित जर विचारलं तर लक्षात ठेवायचं इथे याची पूर्ण तारीख आहे 29 जून 1981, असं लक्षात ठेवायचं. ओके, करेक्ट. चला, नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ. प्रश्न क्रमांक 2. आता पाठच करून टाका कारण हा प्रश्न रिपीट होणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, एकदम परीक्षेभिमुख प्रश्न या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981च्या महाराष्ट्र अधिनियमाचा क्रमांक कोणता आहे? सांगा, क्रमांक कोणता आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन आहे 42, 51, 58 आणि 60. चला, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न पहा कसा वाटला. तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, नोट्स तुमच्यापर्यंत आलेल्या आहे. ओके, चला, एकही प्रश्न तुमचा चुकू देत नाही, काळजी करू नका. सी हे काय त्याचं राईट आन्सर आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, अधिनियमाचा क्रमांक परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आणि कायद्याचा अभ्यास करत असताना कायद्याला एक काय असते? चौकट असते. चौकट म्हणजे काय? चौकट म्हणजे फ्रेम. ओके, आता फ्रेम म्हणजे काय? तर ही चौकट अशी, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. तुमचा मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये शब्दसंग्रह, कॉम्प्रिहेन्शन, व्याकरण, अपवाद, इथे प्रश्न थोडाफार बाहेर जाऊ शकतो. सामान्य अध्ययनाच्या वेगवेगळ्या विषयामध्ये बाहेर जाऊ शकतो. पण कायदा, नियम, अधिनियम, ओके, याला चौकट आहे आणि या चौकटीच्या बाहेर प्रश्न तयार होऊ शकत नाही. म्हणून या भागावर आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहे. ओके, चला, त्याचीच आपली तयारी सुरू आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे मी येतो. प्रश्न क्रमांक 3 थोडा लेंदी आहे, पण घाबरण्याचं काही कारण नाही. व्यवस्थित जर प्रश्न वाचला उत्तर देऊ शकता. व्यवस्थित प्रश्न वाचा, पर्याय वाचा, काय म्हटलेलं आहे प्रश्नाला, प्रश्नाचा टोन काय आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या. चला, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती आहे असं आपल्याला विचारलं. म्हणजे काय, आपल्याला करेक्ट असलेले विधान इथून निवडायचे आहे. चला, सांगा उत्तर. उत्तर सांगा. महाराष्ट्र राज्यात खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे नियमन करण्यासाठी हा अधिनियम करण्यात आला. करेक्ट आहे. या अधिनियमांतर्गत सुरक्षा रक्षकांच्या
कल्याणासाठी तरतुदी करण्यात आल्या, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. हा अधिनियम फक्त सरकारी सुरक्षा रक्षकांसाठी लागू आहे. इथे काय म्हटलेलं आहे? फक्त सुरक्षा रक्षक. कोणते? सरकारी. हे अजिबात नाही. इथे काय पाहिजे? फक्त कोणते? खाजगी. म्हणून हे काय 3 नंबरचं इनकरेक्ट आहे. म्हणजेच काय उत्तर काय येईल? ए आणि बी हे काय आहे? करेक्ट आहे. कुठे आहे ए आणि बी? बी नंबरवर आहे. ए आणि बी हे काय आहे? योग्य उत्तर आहे. मी याला मार्क करतो आणि इथे लिहून देतो तुम्हाला आन्सर. ओके, चला तिसरा सुद्धा प्रश्न आता व्यवस्थितरित्या समजला आणि तोंडपाठ झालेला आहे. ओके, चला मी येतो नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियमांतर्गत कोणत्या उद्देशाने मंडळ स्थापन करण्यात आले? चला, उद्देश काय आहे? लगेच सांगा, लगेच सांगा, वेळ लावू नका. सोपे सोपे प्रश्न आहे सगळे पहिल्या टप्प्यामध्ये. ओके, वेगवेगळ्या टेस्ट मध्ये आपण प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवू, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या स्वरूपातले प्रश्न त्या ठिकाणी पाहू. काही मध्ये जोड्या लावा पाहू, काही लावूया मल्टी स्टेटमेंट पाहू, काही मध्ये रिकामी जागा पाहू, काही मध्ये असे मिक्स प्रश्न आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ओके, तुमचा सिंगल सुद्धा प्रश्न कायद्याच्या संदर्भातला चुकू देत नाही. फक्त सांगितलं तेवढं करा. ओके, चला. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियमांतर्गत कोणत्या उद्देशाने मंडळ स्थापन करण्यात आले? नंबर 1, सुरक्षा रक्षकांची भरती करण्यासाठी? बिलकुल नाही. ओके, पोलीस दल वाढवण्यासाठी? काही संबंध नाही. सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे नियमन आणि काय करणे? कल्याण करणे, हे करेक्ट आहे. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी हे त्याचं काय आहे? करेक्ट उत्तर आहे. जर पर्याय व्यवस्थितरित्या वाचले असेल, अधिनियम एक वेळा जरी वाचला असेल तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करेक्ट येणं अपेक्षित आहे. ओके, चला, उद्योग नोंदणी सुद्धा नाही. ओके, चला आता 3 नंबरवर उत्तर आलं म्हणजे चौथा पर्याय वाचायची गरज आहे का? नाही. कशाला 2 सेकंद वाया घालता? गरजच नाही. ओके, नेक्स्ट पुढे प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण 1981 अध्यादेश कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात आला? चला, करेक्ट उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. करेक्ट उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 5 हा अध्यादेश आहे. ओके, डेट विचारलेली आहे. डेट परफेक्ट माहिती पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षांमध्ये आपल्याला फॅक्च्युअल डेटा करेक्टच माहित पाहिजे. नाही सर ते 1981 होतं, काहीतरी मी गडबडलो आणि तिथे नाहीच गडबडायचं. तुझं काय नाव मित्रा म्हटल्यानंतर आपण विचार करतो का? नाही विचार करत. पटकन नाव सांगतो. अगदी तशा पद्धतीनं या सगळ्या अधिनियमाच्या संदर्भानं विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला सेकंदात जर आले तर निरीक्षकाचं पद तुमचंच आहे असं समजा. ज्यांची कमांड कायद्यांवर त्यांना ती पोस्ट 3 महिन्याच्या आत मिळेल. ओके, व्यवस्थित करा. 81 इथे 81 इथे 81, कन्फ्युजन वाढलं. मग आता करेक्ट डेट माहित पाहिजे. ओके, करेक्ट डेट काय आहे? सी, 29 जून 1981 हे करेक्ट उत्तर आहे. आणि इथे काय म्हटलेलं आहे? अध्यादेश. ओके, सभागृहाचं कामकाज ज्यावेळेस बंद असते त्यावेळेस अध्यादेश काढला जातो आणि हा अध्यादेश राज्यपाल महोदयांनी काढलेला आहे. कोणी काढलेला आहे? राज्यपाल महोदयांनी काढलेला आहे. आणि या अध्यादेशाच्या संदर्भामध्ये असलेले घटनेतील कलम लिहून ठेवा. एक्स्ट्रा माहिती, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. घटनेतील कलम आहे. किती आहे कलम? कलम 213. पाठ करून टाका. ओके, आणि मी जर तुम्हाला विचारलं की घटनेतील हे राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये कलम कोणता आहे, तर राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये अध्यादेशाचं कलम आहे कलम 123. करेक्ट. चला पुढे जाऊ का? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6 नंबर. चला घ्या. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमुळे राज्यपालांनी 1981 चा अध्यादेश प्रख्यापित केला? ऑप्शन आहे राज्यात निवडणुका सुरू होत्या, विधानमंडळाचे अधिवेशन चालू नव्हते, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता, केंद्र सरकारचे निर्देश होते. चला सांगा, अध्यादेश कधी काढतो आपण? ज्यावेळेस विधानमंडळाचं अधिवेशन चालू नसते. या अगोदरच्याच प्रश्नात सांगितलं ना, चुकण्याचा काही संबंध नाही. राज्यात निवडणुका सुरू होत्या, बिलकुल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा काही संबंध नाही. केंद्र सरकारचे निर्देश अजिबात संबंध नाही. ओके, विधानमंडळाचे अधिवेशन चालू नव्हते. हे काय आहे? करेक्ट उत्तर आहे.
ओके. अध्यादेशाच्या बाबतीमध्ये असलेल्या कलम आताच सांगितलं, किती कलम आहे? राज्यपाल महोदय लिहून ठेवा, 1000 वेळा लिहा, प्रश्न चुकू देऊ नका. ओके. दोनदा पुस्तक वाचलं का आपल्याला बोर होते आणि प्रश्न त्याच्यावरच चुकते आपला. ठीक आहे, 500 वेळा वाचा, पण प्रश्न चुकू देऊ नका. ओके. चला नेक्स्ट पुढे बघा. 7 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? शासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी, कारखाने व आस्थापनामधील खाजगी सुरक्षा रक्षक, बँक कर्मचारी. 3 ऑप्शन ऑटोमॅटिक कटतात. ए कटतो, बी पण कटतो, डी पण कटतो. उत्तर काय? सी. कशा संदर्भात आहे? कारखाने आणि आस्थापनातील खाजगी सुरक्षा रक्षक हा शब्दप्रयोग मी काय करून देतो? बॉक्स करून देतो, आणि हेच त्याच काय आहे? उत्तर आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. चला आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 मध्ये भारतीय गणराज्याच्या 32व्या वर्षी हा उल्लेख कोणत्या वर्षात संदर्भित आहे? चला, कोणत्या वर्षात संदर्भित आहे सांगा. 8 नंबरचा प्रश्न. 1980, 79, 81, 82 असा आहे. काय येणार उत्तर? कधी? 1950 मध्ये किती ऍड कराल तुम्ही? 32. किती होईल? ओके. 1981 हे करेक्ट उत्तर आहे. यस, कसं आहे उत्तर? करेक्ट आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 चा प्रमुख उद्देश काय आहे? औद्योगिक उत्पादन वाढवणे अजिबात नाही. सुरक्षा रक्षकांच्या नोकरींच्या अटी व शर्ती सुधारणा आणि कल्याण. पोलीस भरती करणे अजिबात नाही. खाजगी कंपन्यांची नोंदणी करणे अजिबात नाही. काय आहे? बी हे त्याचं योग्य उत्तर आहे, जे मी याला अंडरलाईन करून दिलं आहे. हे करेक्ट उत्तर आहे. ओके. चला, प्रश्न कसे वाटले कमेंट करून सांगत चला. एकही प्रश्न कायद्याच्या बाबतीतला तुमचा चुकू देत नाही. संपूर्ण कायदा कव्हर करून देतो, पीडीएफ नोट्स देतो, त्यावरची टेस्ट सिरीज तुम्हाला देतो. प्रश्न या पद्धतीचे, वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी सराव करून घेतो. आणि मुद्दा एकच आहे की तुम्ही बोर होऊ नका. तुम्ही काय करा? वारंवार रिवाइज करा. जर एक पुस्तक 200 वेळा वाचून झालं असेल तर अजून 1 वेळा वाचा, पण थांबू नका. ओके. त्या दिवशीच थांबा ज्या दिवशी आपली रँक येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 खालीलपैकी कोणत्या घटकासाठी हा अधिनियम लागू करण्यात आला? कारखाने, आस्थापना, ग्रामपंचायत कार्यालय अजिबात नाही. म्हणजे काय आला पाहिजे उत्तर? कारखाने आणि आस्थापना. म्हणजे ए आणि बी. कुठे आहे ए आणि बी? हे इथे आहे, ए आणि बी. हे काय आहे? करेक्ट उत्तर आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. 11 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण 1981 हे प्रथम कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आले? म्हणजे हे नियम होता का शासकीय निर्णय होता, म्हणजे GR होता, की अधिनियम होता, की अध्यादेश होता? कोणत्या स्वरूपामध्ये हा अधिनियम पुढे आला? कोणत्या स्वरूपामध्ये आला? अध्यादेश म्हणून पुढे आला. ओके. मी ते काय करतो? उत्तर तुम्हाला टिक करून देतो. ओके. अध्यादेश कोणी काढला? राज्यपाल महोदयांनी काढला. अगेन रिपीट करतो, कलम काय आहे? कलम 213 आहे. झालं का पाठ? पाठच झालं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1981 चा अध्यादेश प्रख्यापित केला? कोण करणार? पंतप्रधान. येत का? नाही येत. मुख्यमंत्री येत का? येत नाही. राष्ट्रपती? नाही. कोणी? राज्यपाल. आता राज्यपाल महोदयांना आणि राष्ट्रपती महोदयांना हा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. मात्र इथे हा राज्याच्या संदर्भातला विषय असल्यामुळे राज्यपाल महोदयांनी कलम कितीनुसार? 213 नुसार काय काढले आहे? अध्यादेश काढला. राष्ट्रपती महोदय कलम 123 नुसार काढतात. ही बाब इथे लक्षात घ्या. ओके. चला पुढे जाऊ. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियमाचा संबंध खालीलपैकी कोणत्या बाबीशी आहे? नोकरीचे नियमन, कल्याणकारी उपाय, सेवा व अटी व शर्ती. चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 13, एकही प्रश्न तुमचा चुकता कामा नये. सिंगल प्रश्न सुद्धा मी तुमचा चुकू देणार नाही.
चला, काय काय आहे यामध्ये? या अधिनियमामध्ये आहे नोकरीचं नियमन आहे. ओके, त्या हेडिंग मध्येच आहे. कल्याणकारी उपाय सुद्धा आहे. सेवा अटी व शर्ती सुद्धा आहे. म्हणजे काय? ए बी सी उत्तर येईल. कुठे आहे ए बी सी? पर्याय क्रमांक डी. ओके, चला, हे काय आहे? करेक्ट आन्सर आहे. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 च्या संबंधाने खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य उत्तर निवडा म्हणते. चला, नंबर 1, हा अधिनियम सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी आहे. यामध्ये कल्याणकारी तरतुदी आहेत. हा अधिनियम फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. 3 स्टेटमेंट दिले. नंबर 1 स्टेटमेंट, हा अधिनियम सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी आहे, करेक्ट आहे. या अधिनियमामध्ये कल्याणकारी तरतुदी करण्यात आलेल्या, करेक्ट आहे. हा अधिनियम फक्त म्हणते कशासाठी? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नाही. हा कोणासाठी आहे? खाजगीसाठी आहे. असाच एवढाच फरक होतो आणि मार्क जातात मित्रांनो, लक्षात घ्या. एक एक प्रश्न तुमचा खूप महत्वाचा आहे. कितीतरी आपण मेरिट लिस्ट मध्ये खाली येतो एक जर प्रश्न चुकला तर. एवढी आता तीव्र अशा पद्धतीची स्पर्धा झाली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा हा गेम फक्त प्रामाणिक कष्ट करण्यासाठीच उरलेला आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. येतो काहीतरी फॉर्म भरतो, जाऊन येतो परीक्षेला, अनुभव घेतो, तुक्के मारतो, नाही जमणार. अभ्यासच लागतो. आणि कसा लागतो अभ्यास? परिपूर्ण लागतो, ही बाब इथे लक्षात घ्या. आलं का लक्षात? परिपूर्ण. नियम वाचताना सगळ्यांना असं वाटतं मी आउट ऑफ मार्क घेईल, पण प्रश्नाच्या रूपाने ज्यावेळेस तो कंटेंट पुढे येतो ना, त्यावेळेस आपल्याला एसीत घाम फुटतो. ही सुद्धा बाब इथे लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट. म्हणजे काय? ए आणि बी हे काय आहे? करेक्ट आहे. कुठे आहे ए आणि बी? इथे आहे. पर्याय क्रमांक 2, ए आणि बी. ओके, चला, अशा पद्धतीने हे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहे. आजच्या सत्रातले प्रश्न इथे संपले. ओके, अगेन रिपीट करतो. या बॅचच्या संदर्भात तुम्हाला हे सांगतो मी इथे, एवढं लक्षात घ्या की इथे ही जी आपली बॅच आहे कामगाराच्या संदर्भामध्ये 999 रुपयाची बॅच होती. मात्र यावर सुद्धा आपण काय केलेलं आहे, तुम्हा सर्वांना काहीच अडचण येऊ नये म्हणून, काहीच अडचण येऊ नये, ना नफा तत्वावरची ही बॅच आहे. फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला 40 प्रश्न जे विचारले जाणार आहे वेगवेगळ्या कामगार कायद्याच्या संदर्भामध्ये, ते सगळे कायद्याचे पीडीएफ, त्याचे सगळे व्हिडिओज आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये आपण क्वालिटी प्रश्न त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. हे बाब इथे लक्षात घ्या. त्यामुळे या बॅचचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि लेक्चर सुद्धा बघत असताना कंपॅरेटिव्हली बघा. आवडलं तर घ्या, मी सांगतो म्हणून नाही. ठीक आहे, माझा प्रयत्न आहे की कट टू कट परीक्षेची व्यवस्थितपणे तयारी करून घ्यायची आहे. मी व्यवस्थितपणे तयारी करून घेतो, तुम्ही रिस्पॉन्सिबल राहा, भरपूर मेहनत करा, प्रामाणिक राहा, पद तुमचंच आहे. ओके, प्रामाणिक कष्टाला अजिबात पर्याय नाही. चला, आजच्या भागात इथेच थांबू. नेक्स्ट सेशन मध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. ऑल दी बेस्ट.